झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्याजवळ मुलुंडच्या नीलम नगर परिसरातली अनधिकृत झोपडपट्टी हटवणाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। त्यानंतर स्थानिक नेते आणि नागरिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे। त्यामुळे स्थानिक नेते आणि पोलिसांमध्ये संघर्ष पेटलाय। शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एका नगरसेवकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 नगरसेवकांसह 25 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे, काँग्रेसचे कैलास पाटील आणि गौतम जैन, शिवसेनेचे प्रभाकर शिंदे आणि महेंद्र वैती यांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच मनसे आमदार शिशिर शिंदे आणि भाजपा आमदार तारासिंग यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे। नवघर पोलिसांच्या या कारवाईबद्दल परिसरातल्या नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत। अनधिकृत झोपड्यांविरोधात अनेक तक्रारी देऊनही महानगरपालिका कारवाई करत नव्हती। अखेर स्थानिकांबरोबर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी इथल्या झोपड्या हटवल्या। यावेळी काही झोपड्यांना आगही लावण्यात आली। सुमारे 200 ते 300 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या। दुसरीकडे या झोपडपट्टीत राहणारे बांगलादेशी आणि पोलिसांचं साटलोटं असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय, तर पोलिसांनी हे आरोप फेटाळलेत। सकाळी 10 वाजता डेप्युटी कमिशनरनी मला जोधपूरला फोन केला आणि मला त्यावेळी त्यांनी फोनवर धमकी दिली की जर हे लोक पुढे गेले तर यातले जे सरकारी कर्मचारी असेल, बँक कर्मचारी असेल, त्यांच्यावर आम्ही गुन्हा नोंदवणार आणि त्यांची नोकरी खतऱ्यात येणार। मी त्यांना सांगितलं महिला आणि मुलांवर गुन्हा नोंदवणार आणि त्यांना पासपोर्टसाठी ज्यावेळी नो ऑब्जेक्शन लावणार त्यावेळी ते गुन्हे नोंदवले तर त्यांना पासपोर्ट मिळू देणार नाही। हे इथल्या डीसीपीने मला स्वतःला 10:15 वाजता 10:30 वाजता फोनवर धमकी दिली। जो गुन्हा 427, 435 जाळपोळ या संदर्भी गुन्हा दाखल आहे आणि गैरकायदेशीर जमाव असा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये जवळपास 25 जणांची नावं निष्पन्न आहेत। तसेच इतर 100-150 जणांबद्दलची नावं आहेत। नावं तपासात निष्पन्न होतील। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे राज्याच्या महसूल मंत्र्यांनी मात्र अनधिकृत बांधकामं वाढल्याची कबुली दिली आहे। याबाबतीत कोणाला मदत पाहिजे असेल तर त्यांना आम्ही मदत देऊ असंही सांगितलंय। काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत, ही वस्तुस्थिती काही नाकारत नाही आणि अतिक्रमण काढण्याकरता एक वेगळे पथक निर्माण करण्याच्या संदर्भातलं आपला प्रस्ताव आहे। राज्य शासन ते लवकरच मंजूर करेल। मुलुंडमध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण वाचवण्यासाठी नागरिक पुढे सरसावले होते, पण पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। असं कुठं असं माझ्या निदर्शनाला निश्चितपणे आणून द्या, प्रशासनामधून मदत केली जाईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।